करायला लागले. आमची नाराजी कमी होणार, आमची नाराजीच प्रमाणपत्रामुळे. आता 29 ला आंतरवाली की मुंबई, का तुम्ही मुंबईला जाण्याची भाषा ते आता काय होऊ शकत, डोकं सटकलं की सटक. आणि मराठीला येतो, मुंबईला बी जाऊ शकतात, आंतरवाली तर होऊ शकतात, नागपुरात बी जाऊ शकतात. मरणाच येत आम्ही, पण हे अंगावर घेऊ नये. कोणी फडणवीसांनी त्यांनी हे अंगावर घेऊ नये. बावनकुळेमुळे सगळं लफडं लांबणार आहे. हे सगळं लफडं बावनकुळेमुळे लागणार आहे. आणि मी नार्को टेस्टची मागणी त्याची नाही केली, तिथं अधिकाऱ्यांनी पैसे मागितलेले. कोणच्या मागितले ती वेळ आल्यावर सांग. 15 लाख ती उलट यायला लागले. बावनकुळे फक्त याच्यासाठी की त्यांनी पत्र काढले की हे रद्द करा म्हणून. 15 लाख मागणी केली म्हणून नाही, ते मीडियात दाखवलं गेलं की नार्को टेस्टची मागणी केली अधिकाऱ्याची. त्यांनी मागितले होते 15 लाख द्या, प्रमाणपत्र देतो. तर हे अधिकारी संभाजीनगरचे होते. संभाजीनगर फक्त ते संभाजीनगर एकाच ठिकाणी. होय. आणि हे रद्द करायचे यांनी असे घाट घातले. आता जर शिंदे साहेबांनी ते दुरुस्त केलं तर आम्हाला काय अडचण आहे. आमचा रागच ते आहे. तुम्ही प्रमाणपत्र नाही रद्द करू शकत आमचे अजिबात. हा खोटं असेल तर ठीक आहे ना, आम्ही कसं काय बळच खोटं करा म्हणणार. आणि रात्रीपासून त्यांच्या सगळ्या मंत्र्यांचे फोन आले की आम्ही ते चूक दुरुस्त करतो, चूक दुरुस्त करतो. मग आता चूक दुरुस्त जर करतो म्हणले आणि जे मोग महत्वाचं बोलते त्याला अक्कल नाही का? मग असा नेता असावा लागतो, चूक झाल्यावर दुरुस्त करणार. मग आता शिंदे साहेब चूक झाल्यावर दुरुस्त करायला लागले. फडणवीसांनी तशी करावं, ऐकावं लाड भाऊचं. त्यांनी करावं ना दुरुस्त चूक बावनकुळेंनी केलेली. शिंदे साहेबांनी केलेली चूक ते जर दुरुस्त करायला लागले तर त्यांच्याबद्दलचा संदेश चांगला जाईल. नाही दुरुस्त केली, शिंदे साहेब बी नाही, फडणवीस बी नाही, आपल्या पुढे कुणी टिकून देणार नाही. आपण त्यांना सुट्टी नाही, कुणाला टिकून नाही देणार. माझा मराठा तुम्ही टिकून देणार म्हणल्यावर तुम्हाला कसं काय टिकून देईल? तुम्ही आमचे प्रमाणपत्र रद्द करून आमचं जर वाटलं करणार तर आम्ही तुमचं निवडणुकीत वाटलं करणार, ठेवणार नाहीत तुम्हाला.